तुम्ही महा-आय-डीसाठी अर्ज केला नसेल, तर त्यासाठी कसा अर्ज करायचा ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तसेच तुम्हाला जर 24 तासात महा-आय-डी आला नसेल, तर तो देखील कसा मिळवायचा ते आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तसेच आय बटनवरती देखील मिळेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला महा-आय-डी कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आपण इथे बघणार आहोत. तर महा-आय-डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे नागरिक लॉगिन यावरती क्लिक हे करायचं आहे. नागरिक लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा महा-आय-डी जे की तुम्हाला आपण लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलाय कसा मिळवायचा. इथे तुम्ही लॉगिन करताना समस्यावरती क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर सबमिट करू शकता आणि तुमच्या मोबाईलवरती महा-आय-डीचा मेसेज येऊन जाईल. ती महा-आय-डी इथे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही आधार कार्डने देखील लॉगिन हे करू शकता. आता इथे महा-आय-डी आपण टाकून घेतलेला आहे. इथे तुम्हाला लॉगिन वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती म्हणजेच जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, इथे तुम्हाला डिजिट दिसतील लास्टचे 3 त्यावरती तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर इथे प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे. डिजिलॉकर नसेल तर तुम्हाला ऑप्शन दिसेल तुम्ही इथे डिजिलॉकर लिंक हे करू शकता आणि त्यानंतर किंवा तुम्ही ते कट देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा जो महा-आय-डी आहे तो दिसेल. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. त्यानंतर इथे या प्रकारे तुम्हाला तुमचा महासारथी कार्ड म्हणजेच महा-आय-डी कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे फ्लिपकार्ट वरती क्लिक करून बॅक साइड देखील तुम्ही कार्डची बघू शकता. जे की एक बारकोड असेल आणि त्या बारकोडमध्ये ती डिटेल असेल. इथे तुम्ही इथे डाउनलोड महासारथी कार्ड यावरती क्लिक करून कार्ड हे डाउनलोड करून घेऊ शकता. तर या प्रकारे असं पी-डी-एफमध्ये कार्ड हे तुमचं डाउनलोड होऊन जाईल. या प्रकारे तुम्ही तुमचं महा-आय-डी कार्ड डाउनलोड करू शकता आणि प्रिंट देखील करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा WhatsApp किंवा Telegramला विचारू शकता.